तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय लातूर जिल्ह्यात औसा जवळगाव. तालुका येथे म्हणजे जवळगाव मध्ये येते. तर नाव काय त्यांचं दत्तात्रय हनुमान शेवडे. तर त्यांचं नाव दत्तात्रय तर, शिंदे. गाय किती केले तुम्ही? 38 गाय आहेत, बारीक मोठी वासरं मिळून. आणि म्हैस एक 2 आहेत. दूध गाय पडते. मग ती कधीपासून चालू करतो ते तुम्ही? आपण कमीत कमी 5-7-8 वर्षांपासून धंदा चालू आहे. 8 वर्षापासून एकदाच घेतले होते का? नाही, एक कारवडी आणतो 20-25 हजार आणि त्याच्यापासून गाई तयार करतो. कोंबड्यांचं कसं? कोंबडे इथे आता असं झाले होते सांभाळते, घरीच तिने काढलेले गावरानात. गुळी नुसतं असे नाही, हिरवा चारा नाही आपल्या जनावर, गोळी आणि हॉट पाणी करून आपले जनावर आहे. काहीच नाही. दुसरं काही नाही आपल्याला. आणि बारली आहे, पशु खाद्यामध्ये बारली वापरतो आपण. मग दिवसाला किती लिटर दूध जातं? दिवसाला 100 लिटर दूध जातं. अजून काही कारवडी येतात. आता काय 10 जायला ते पुढल्या वर्षाचं आपलं नियोजन आहे 200 लिटर. टार्गेट ठेवलं. टार्गेट 200 लिटरचं. कोंबड्या किती? कोंबड्या 150 आहे. कोंबड्यापासून काही उत्पन्न? कोंबड्याचं उत्पन्न भरपूर आहे. रोज इथं 13 रुपयाला अंडा जाते गावात, गावरान कमी पडतं अंडे. किती जातात अंडे? रोज कमी कमी 20-25 अंडे. आणि त्याच्यातून उत्पादन व आपण ह्यांचं नियोजन आपण म्हणजे काही कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे. आता मी स्वतः काही करत नाही याच्यात, मालकीनेच टोटल करते. माझा काहीच हात म्हणजे एकटं आपल्याला एक जर्सी घ्यायचा असेल किती रुपयाला? आता घ्यायला गेलं जर्सी तर चांगलं खरेदी करायला गेलं तर 12 लिटरची. 10-12 लिटरची लाखापर्यंत जाते. 70-80, 85, 90. तुमची एक गाय किती देते? आता 8-10-11 पर्यंतची आहेत आपल्यापाशी गाई. फॅट आपलं 3-4 चे जवळ 3.5 ते 4 आहे. आपलं डेलीला दूध जातं, स्वतःच घेऊन गाडी घेऊन जातो. आणि जर्सीचं नियोजन आहे ते तुम्ही हे जर्सीच नियोजन तुम्ही आता संभावण्यातून काहीतरी आपल्याला म्हणजे आता ग्रामीण भागात काय झालं माहितीये का, ही पोरवाला काही कामच करू वाटत. आता मी खरंच नाही काय, माझा काहीच येतच नाही. मी अजिबात आज मी माझ्या 2 गाड्या मी कंटिन्यू गाडीवर बारलीसाठी एक तर मालकीन एवढं जनावर सांभाळ. अजून गडी नाही याच्यात विशेष काय नाही. ते म्हणा घरातून उत्पन्न स्त्रोत केलेलं आहे समजा आपण त्याच्यात म्हणजे दुसरं माणूस नाही, लेबर नाही याच्यात काही. एकदाच गोळी टॉक करून ठेवतो गोडाऊन वरून, वैरण आलेली आहे ते टाकायचे आपल्याला. पुन्हा गायवाला पाणी ऑटोमॅटिक केलेलं आहे, सगळं दुसरे ऑटोमॅटिक पाणी. त्याच्यामध्ये टाकायचं तेवढं टेन्शन आहे. सकाळी धारीची मशीन आहे, काय टेन्शन. लोकांना करू वाटणार, पोरं जे आहेत ते करूच वाटणार काम. अरे असं केलं तर आता मला सांगा, माझ्या मालकीने 70-80 हजार पगार, कुणाला आहे सांगा? मी पगार आहे बरोबर, पगार एवढे आहे. आज कुणाला कामच करू वाटलं, काम नाही तेवढी कामच करू वाटणार झाले. कसं होतंय, गाय आणायची, लाखाची गाय आणायची, ती गाय आणायची 5 लिटर 10 लिटर दूध देणार, गोवाळूवर बांधायचं, त्याला दूध निघत नाही. पुन्हा हे असं नियोजन असलं तर दूध निघत. आता आपल्याकडे किती 40 आहे, खती झाला खत नाही खत. आता ती खताला माझं वर्षाला 1.5-2 लाखात खाती. आपण 5,000, 4,500, 5,000 खाते ती घेऊन जाते. खतातून उत्पन्न खतातून वैरण भासते टोटल. आणि जे दुधावर आहे ते चंदी आणि गोट्याचं मेंटेनन्स. आता सध्या माझं गोट्या मेंटेनन्स म्हणजे कारवडी जास्त. तुम्ही बघितलंच गोट्यात टोटल कारवडी भरले मी. 20,000, 25,000 कुठं कारवड निघाली की घेऊन येतो. आणि तिची गाय करतो. ती गाय बोललेला ती गाय करायला लाख रुपयाला देते. 70, 90, 95. आज 95 सांभाळ महत्वाचं आहे त्याचा अर्थ. आणि आम्हाला काही झंझट नाही. काम सकाळी 1 तास 2 तास केलं की आम्ही आराम आता झोप. आता मी बी आज गाडी घेऊन गेली, आज घरी नसता नाही त्या दिवशी आल्यानंतर. आता जर नवीन शेतकरी जर करायचा असेल तर तुमचा अनुभव सांगतो. नवीन शेतकऱ्याच काय झालंय, लाखाची गाय आणायची तिला असलं निबरावर बांधायचं, त्याच्या निघला. तुम्ही लाखाची गाय आणू का, गाई 2-4 गाई 2-4 कारवडी केलो तर म्हणजे तुम्ही एकदम गाई बी 4 येताच्या पुढली गाय आणली. आता गाई कसं 4 येताच्या पुढे गाई गेल्या की ती गाई काही कामाच्याच निबर म्हणजे नाही. ते गाई ऑटोमॅटिक जर्सीत 5-6 येत झाली की त्याने वीज भरून देते, काहीच नाही सांगू. लोक म्हणते 7-8 येत झाली की जर्सी काही कामाची. हिरवा चारा नाही आपल्याला. आता 3 वर्ष झालं हिरवा चारा नाही आपल्याला. कसलाच हिरवा चारा म्हणजे काय कडबा कायची निघाल घेऊन टाकायची नाही, कुठे घेऊन टाकायचं. शेतातलं तर नाही, टोटल खरेदी आहे गुढी. आपल्याकडे शेतच नाही. शेत आहे तर बावाकडे गेलं ते आपल्याकडे नाही. जे आहे ते तुम्हाला काय सांगायचं, आपल्या नावावर 7 वर्ष. आणि गव्हाचं गोळी आपल्याकडे म्हणजे आपल्या भागाकडे गव्हाची गोळी जनावर खात नाही, तर गव्हाच्या गोळीच तुम्ही नियोजन कसं करता? आता गव्हाची गोळी ती गोळी मिक्स करता आणि बारलीचं आपण पाणी करून मध्ये टाकून लावून भरायची. आणि जी बारली आहे बारली याच्यावर तुरतूर टाकली की जनावर पार वैरी खाऊन टाकली. म्हणजे आमच्या जनावराला 2च टाइम वैरण, सकाळी एक अर्ध टोपलं हे टोपलं आणि संध्याकाळी एक अर्ध टोपलं. आम्ही निराई झालं दिगळात एक टोपल्यावर गाय आमची बारली असते. आणि दुधाच्या गायवाला 1 2 किलो 3 किलो आम्ही मुरगा देता.
मुरघास दुधाच्या गायला तेवढं देता म्हणजे तिला दुसरा आहार आपला नाही. नाही कसा परवाने करायला ते कसं करणं झाली चौकात सगळे जणाला उठले कामात शेतातच उठले परवडणार. सुपारी खायचं सुपारी चुकायचं अजून पुरी खायचं, 42 परवा- वय अजून सुपारी खाण खात हा दारू नाही 42 ती 42 वयापर्यंत आता मला व्यसन लागणारच नाही. तुम्ही किती म्हणलं एखाद्याला पी बाबा म्हणतात पेत नाही आम्ही का तर आजी आपल्याला जवळपास मला माझ्या अंदाजानं वाटतंय की 31 लाख तुमचं हे सध्या भांडवल आहे. हिचं गणित त्याच्यापेक्षा करायचं, जास्त. भांडवलाचं काही नाही. 2014 15 लाख रुपये देणं होतं माझ्या. हा 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 2014 कर्ज होतं तुमच्या कर्ज होतं माझ्यावर 2014. ह्या दुधावर आपण काही केल्या माळवर केलं काही केलं फक्त जिद्द पाहिजे. तुम्हाला जवळ जिद्द नाही त्यावर काहीच नाही. तुम्हाला आज कोणच तुम्हाला पैसे नसल्यावर किंमत नाही. असं धंदा आहे त्याचं सगळं अवघड होऊन गेलं. तुम्हाला कवा बी करा काय अडचण नाही. चांगलं करा. आता माणसं नाही लावत तुम्ही. माणूसच नाही पटत. तुम्ही आता स्वतः बघितलं की स्वतः मालकी शेण ओढलेले आहे, स्वतः ते सगळं नियोजन. कारण काय तुमचं? कारण म्हणजे घरच्या घरी जेवढं कर्ज तेवढं परवडतं. तुम्ही पगार 80,000 त्यांना झाली की. तसा विषय नाही. तुम्ही गडी बाहेरला लावलं त्यानं पाणी दावलं का नाही वैरण किती टाकले आपला मला भरोसा माहित आहे. आता गाई कशी आहेत माझ्या गाईवाला म्हणजे आम्ही 2च टाइम वैरण टाकतो परत नेमाला टायमाला टाकतो. काही नाही. जर आम्ही संध्या महिन्याला, वर्षाला गुळी किती लागते? गुळी नाही नंतर 1.5-2 लाखाचं गुळी पडत. 1.5 लाख. हा वर्षात ती मी स्वतः ट्रॅक्टर लावून करता ही 52 फूट लांब 14 फूट पडवणे एवढं दस भरून मी बाहेर एवढं केलं की पाहतात. म्हणजे 4 महिने जाते 4 ते 5 महिने. कोणा सोयाबीनचं निघाल सोयाबीन चालूवर खरेदी असते. चालू आहे. म्हणजे रनिंग मध्ये जे भेटल तेच नाही परवानी करावं हे आमची एका दिवसात चांगला आहे ते परवडत चांगलं काय ते नाही. नंतर माझं आता मुलांना कॅमेरे बसवले घराला कोंबड्यावर कॅमेरे 2-3 कॅमेरे कॅमेरे म्हणजे जवळपास अंड्यावर. घर खर्च आणि ते इतर खर्च तोंडावर भागतंय. वरल्यावर त्याचं काहीच करणं त्याला काय चाराच्या काठी घेऊन राखायची. आणि आमच्या जनावर तुमच्या गोट्याला आम्हाला एक दाखवा बिचूर कुठे जनावर नाही. का त्याचा ते एक फायदा आहे. हा नाही कोंबडीने आम्ही हिंदोळ पावडर वापरतात त्याच्यामुळे हिंदोळ powder. भूज देत नाही. बिचूर झाली गोटा गेला. आता कारवडी सध्या आता आमची छोटे छोटे कारवडी तयार केलेले परवानी करावी आमच्या अपेक्षा तर काय पोरं करतच नाही तर काय प्रेरणा घे नाही करा कोण करत असलं तरी करा. चालेल. काय विषय नाही. म्हणजे 100/30 माझ्यापेक्षा- त्याच्यामध्ये थोडं- माझ्यापेक्षा तिला विचार कसं माहिती बायाची वेगळं असतं. पण कंटिन्यू माणूस लागतो. माणूस कंटिन्यू म्हणजे नाही. आता आम्ही सकाळी 1 तास काम करतात पुन्हा दुसरे दिवस मोळायचे येतात गोट्यात वेळभर येतच ना कवा तरी येते शेण लोक पाणी तुम्ही नियोजन केलंय का? ऑटोमॅटिक कुलूप लावून हा. डायरेक्ट गोट्याला कुलूप लावून आमची गाय अर्ध असते तिचे टाइमच शिजाय तिला वैरणीचं बाकीचे टाइम तिने रोजच करत बसत वैरणच नसल्या का लोक काय करते तो पाणी दावाय सोडा त्याच्यामध्ये बाहेरचं वातावरणच नाही. नाही बाहेरच काय आणि मी म्हणजे मला एक अनुभव कसा आला की मी इथं बघितलं लातूर जिल्ह्यात बी बरेचसे असे बारीक छोटे मोठे गोटे मुक्त पाहिले. गोटे आहेत भरपूर जण पण असे गावातले जे गोटे आहेत तुमच्यासारखे गोटा खरंच पाहिलेला कमी नाही. खर्चातला गोटा आता ही पत्राचे आहेत 35 mm चा पत्र आम्ही एकदम हलका. हलका एकदम म्हणजे जी लोक नको म्हणायच्या पैसे नव्हते आपलं हलकाच टाकला पत्रा ते पत्राच भेटला 500-800 त्या पद्धतीने शेड मारलेला आपण जे ताडपत्री टाकायची होती वरी पत्रे टाकलेले. थोडस असं एक 10-5 वर्ष जाईल 5 वर्ष जाईल 20 वर्ष जाईल बाहेर टाकाय आपलं अवसान नव्हते ते पुन्हा एक कारवडी असे विकत आणलेली गोट्यावर कोणाची 20,000 कोण 25,000 महिन्याला उत्पन्न किती होते तुमचं? महिन्याला आता ते गोट्यातलं माझं नाही म्हणतो लाखाच्या जवळ जवळपास एक अधिकाऱ्यापेक्षा कोऱ्यामध्ये येते तेवढं उत्पन्न माझं गुळी तर खांद शेणखतावर निघते मला काय सुगराशी लागतं तर बारलीचं माझा धंदा आहे त्याच्यावर माझं वरलं बा मला काहीच नाही आणि तो पैसे सगळं आणि मूळ असंच नियोजन मागितलं नाही काल दीर तर ते आलेलं आहे 700 किलो आले म्हणजे बघा बाबा ट्रायल अंडे उत्पन्न म्हणजे दुधाचं वाढतंय. काय वाटेल नाही आम्हाला आमची बारलीची वैर नसल्यामुळे आम्हाला बारली नसल्यामुळे बारली महत्वाची. वाटत आहे आमचं काय आणि बारली सुगर असू दे आमच्या जनावर बहुत धाकातले असते लावा कुणाला काय करत असले तरी येऊन बघायला लावा काय आपलं गोट्या मी त्या दिवशी करण्यासाठी कमी पैशातला गोटात कमी पैशात नाही शून्यातून निर्माण आहे होय. आहेत नाही म्हणतो मी कारवडीवर तयार केला माझ्यापेक्षा एकतर वयस्कर काय दिसते का तुम्हाला सगळं कारवडी येतं. आता ही पुढल्या वर्षी मला ह्या दिवाळीपर्यंत मला 200 लिटर दूध होतं 200 लिटरचे पैसे किती होणार तुम्ही लांब जाते रोजचं. चालतंय. तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि पाहिल्यानंतर ना आमचा अनुभवी चांगला म्हणजे तुमचा अनुभव जे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याच्यातून आम्हाला शिकायला पण भेटणार आहे. काय अडचण चांगला आहे तुम्ही करायला येऊन बघायला आपलं सध्या द्या काय
शेड वगैरे तयार केलेलं आहे. आपलं पत्ता तुम्हाला एक कार्ड देतो, कार्ड टाका त्याच्यात. तरी सांगा. लातूर जिल्हा औसा तालुका कोमादेवी जवळगा पौरसच्या कडेलाच घर आहे. ज्याला बी माहिती पाहिजे असेल तर येऊन भेटून जाऊ शकते, काय अडचण नाही. आपलं 24 तास म्हणजे फोन केली की काय अडचण नाही. तुम्ही कुणी सांगितलं गोट्यावर येऊन बघून जावा. 9766757012 मोबाईल नंबर तेव्हा बी येऊन बघून जायला खरंच चांगलं वाटलं. काय अडचण नाही. काय अडचण नाही, केव्हा बी. त्याच्याविषयी सर तुम्ही आरोग्याविषयी म्हणजे गाईचं एवढं कोंबड्याचं तुम्ही आरोग्याविषयी त्यांचं आरोग्य आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं आरोग्य हे सांभाळ कसं करता? आता एक सांगतो तुम्हाला, याच्यात आपल्या घरगोटे डॉक्टरच येत नाही. हम्म. जर मस्टडीज झाला तर डॉक्टरांनी गाय भरू विकानाच. हम्म. आता आम्ही स्वतः डॉक्टर आमच्या गायला मस्टडीज होत नाही, का तर स्वच्छता ठेवतात. म्हणजे नाही. आणि आणि आपल्याला माणसाला लागते तशी गाईला पण तुमच्या गोट्यात डॉक्टर आला की तुमचा गोटा बसला, का तर डॉक्टर 7,000 8,000 10,000 घेऊन जाणार. एक गाई आजारी पडली 7-8 हजार रुपये सोडावं लागतात. आम्ही त्याच्यामुळे गाई इथंच तयार केलेली आहे सगळ्या. त्याच्यामुळे काही आम्हाला म्हणजे तर डॉक्टर सगळ्यात नाही. महत्वाचं म्हणजे एवढं ही करण्यात म्हणजे ते आरोग्य महत्वाचं राहतं. आरोग्य खरंच तुम्हाला डॉक्टर जर गोट्यात नाही आला नंबर 1 पण फक्त भरवा. आमच्या गोट्यात डॉक्टर जे ते भरवा आहे. आणि मग आपण बारीक सर गोळ्या देतात. तर एखादी काय खायला दुधात पण तापीची गोळी देऊन टाक. तापीची गोळी आहे ती मध्ये समजते काही चारा खाणार चारा जर काही तापीची गोळी देऊन टाकलं की तिनं काय असलं मेंटेन तर मेंटेन होऊन आज सकाळी चालू तुला मस्टडीज ताप झाली की मिस्टडीज होती. आणि काही ग्रामीण भागामध्ये म्हणजे असे ग्रामीण गोटा आहे म्हणते बाहेर चालते, पुन्हा ती हिरवा चारा सवय लागली मग त्याला हिरवा चारा लागतो, पुन्हा ते गाई काही खात नाही हिरवा चारा. काय टेन्शन नाही. आता माझ्या गाय गोट्यात कुठे तुम्हाला हिरवी काडी दिसली आता ती कोंबड्यासाठी बी वापरता ₹100 अजून मी टाकायचं नाही गायवाला हिरवा ती आता त्या बनवला आपण. चांगला आहे तुम्ही जेवढं होतं ह्याचं तुम्ही जे हे केले त्याचा रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट म्हणजे आरोग्यासाठी आरोग्याने गायवाला सुद्धा चांगला आहे. पण मी गायवाला टाकाने का तर कोंबड्यासाठी वापरू लागला. गायवाला कसं आपण मोड फुटलेली मटकी बी खाता त्या पद्धतीचे विटामिन्स भेटतात त्याचे गायवाला. आणि दूध बी चांगलं, फॅट चांगलं. धन्यवाद सर. भाऊनी जे सांगितलं यांचा गोटा खरंच एक असा म्हणजे शेतातला गोटा नाही, हा गावातला गोटा आहे. आणि हे बंदिस्त आहे. आणि एवढं बघून पण मला चांगलं वाटलं. आणि त्याच्यातून जे नवीन पिढी त्याच्यातून प्रेरणा घेणं आणि तुम्हाला काय याच्यातून म्हणजे हे करायला पाहिजे, काय नवीन माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. त्यांच्याकडून बी आपण माहिती घेऊ आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण बी काही नवीन तुमचे बी विचार मांडा. त्याच्यामध्ये तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. मी औसा तालुक्यामध्ये तर औसा तालुका हा सगळ्यात पहिला गोटा दिसतो मला लातूर जिल्ह्यातून. हा पहिला गोटा दिसतो की जेणेकरून हा गावातून सगळ्यात चांगला आणि 1 नंबरचा असा दिसतो. आणि एक म्हणजे विशेष म्हणजे याच्यामध्ये हा म्हणजे पुरुष किंवा स्वतः एक महिला म्हणजे आज आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून आपण महिला पाहतो. आणि घर उदरनिर्वाह आणि एवढा गोटा आणि एवढी 40 गायी आणि एवढे कोंबड्या सांभाळणं म्हणजे एका महिलेचा हात आहे. आणि महिलेनं जे केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या जीवावर उभारलेला हा गोटा आहे. आणि औसा तालुक्यातून नाही खरंच मी लातूर जिल्ह्यातून माझ्या माहितीच तो आम्ही सांगोल्यापर्यंत पाहिलेले आहे, बरेचसे पाहिले, पण एक लातूर जिल्ह्यातून हा पहिला गोटा पाहतोय. आणि त्याच्यातून कमेंट मध्ये सांगा काय जरी काही अडचण म्हणजे हे तुम्हाला वाटतं की काय तुम्ही बी सुचवा. प्रश्न आमच्याकडून चुकले विचार जर विचारायचे नाही. आणि जर ह्याच्यामध्ये काही आम्हाला त्यांना किंवा आम्हाला जर काही करायचं असेल समजा काही नवीन याच्यामध्ये हे करा तरी ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही. दत्ताभाऊचं धन्यवाद. आम्ही बी तयारी चालू आहे.